टॉक शो मध्ये मी डॉक्टर रोशन भंडारी यांचं मनापासून स्वागत करते. डॉक्टर, आज आहे वर्ल्ड हायपरटेन्शन डे आणि या निमित्ताने तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? मी डॉक्टर रोशन भंडारी, नंदुरबार, महाराष्ट्र इथं मागच्या 17 वर्षापासून DNB मेडिसिन म्हणून ॲज अ फिजिशियन प्रॅक्टिस करत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या सौजन्याने वर्ल्ड हायपरटेन्शन डे हा आज आपण साजरा करतो आहे. त्यानिमित्ताने ब्लड प्रेशर हा खूप कॉमन आढळणारा आजार आहे. तर बहुतेक प्रत्येक 4 व्यक्तीमध्ये एक व्यक्तीला उच्च रक्तदाब आजार हा सापडत आहे. या आजाराने प्रत्येक रुग्ण त्रासलेला आहे. तर या आजारावर आपण काही विशेष आणि वेगळी माहिती चर्चा करणार आहे. WHO याला ग्लोबल एपिडेमिक असे नाव दिलेले आहे. डायबिटीसचा हा भाऊच आहे आणि हा सायलेंट किलर पण आहे. थोडक्यात ब्लड प्रेशर, नॉर्मल ब्लड प्रेशर काय असतं, त्याच्या व्हॅल्यूज काय आहे, त्याचे काय स्टेजेस आहेत, त्याची लक्षणं, कारणं आणि गुंतागुंती आणि त्याचं व्यवस्थापन हे कसं करायचं हे आपण थोडक्यात सांगणार आहे. जेव्हा सिस्टोलिक ब्लड प्रेशर 160च्या वरती आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर 100च्या वरती गेलं त्याला स्टेज 2 हायपरटेन्शन म्हणतात. हे स्टेजेस का असतात? कारण जेव्हा स्टेज 2 हायपरटेन्शनमध्ये पहिल्यांदाच पेशंट जर डिटेक्ट झाला तर त्याचे टार्गेट ऑर्गन डॅमेज झालेले असतात, जसे की मेंदू, डोळे, किडनी, हृदय याच्यावर ताण पडलेला असतो आणि ते कोणते डॅमेज झालेले ते आपल्याला माहिती पाहिजे. कारण काय असणार? कॉजेस ऑफ हायपरटेन्शन प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरीमध्ये 90% कॉज माहिती नसतं आणि सेकंडरीमध्ये काही मॉडिफायबल असतात, नॉन मॉडिफायबल असतात. ज्या टिप्स मी तुम्हाला तंतोतंत अनुसरण तर तुम्ही केलात तर तुमचं रक्तदाब, हृदयविकार, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी जे पण काही आजार आहेत याच्या जोखीम घटक तुम्ही कमी करू शकता आणि एक निरोगी जीवनाचा आनंद घेऊ शकाल. आहार, व्यायाम, दिनचर्याची जर शिस्त लावली तर जगणं आपलं आनंदी, एकदम स्ट्रेस फ्री आणि मस्त राहील. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या मार्फत जे वर्ल्ड हायपरटेन्शन डे याच्या निमित्त मी सगळ्यांना निरोगी राहा याची अशीच शुभेच्छा देतो. धन्यवाद. दहशतवाद, नक्षलवादावर होत राहणार